गुड इव्हनिंग सर्वांना. सर्वांना नमस्ते. सर्वांना गुड इव्हनिंग. तर पहा, हिंदी सेकंड पेपर या ठिकाणी सेकंड भाषा किंवा या ठिकाणी आपण म्हणूया की सेकंड भाषा जर तुम्ही पहा हिंदी ठेवलेली असेल तर या भाषेचं स्वरूप कशा स्वरूपाचं असतं, जे प्रश्न विचारले जातात ते कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात. हिंदी भाषा दुसरी या ठिकाणी आपण पाठीमागच्या सेशनच्या माध्यमातून मराठी भाषा पहिली या ठिकाणी पहा बघितलेली होती. त्याच्यामध्ये उत्तर आणि एक कविता विचारली जाते, त्याच्यावरती 15 प्रश्न असतात. आणि या सेशनच्या माध्यमातून आपण पहिली तुमची मराठी झाली, दुसरी या ठिकाणी हिंदी भाषा आहे. तर हिंदी भाषेमध्ये या ठिकाणी जे उतारे विचारले जातात 2 उतारे आणि अध्यापन क्षेत्राचे 15 प्रश्न या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जे 30 प्रश्न आहेत पहा हिंदीचे ते बघायचे आहेत. पहा या ठिकाणी हा सेशन पहा चौथा आहे. पाठीमागे आपण पेडागॉजीचे प्रश्न आहेत ते पहा हिंदीसाठी जे पहा बघितलेले आहेत. जर तुम्ही पहा ते सेशन बघितले नसतील तर बघून घ्या, महत्त्वाचे प्रश्न होते. तर या ठिकाणी आवाज वगैरे पहा व्यवस्थित येतो एकदा मला सांगा. आपण या ठिकाणी पण लगेच सुरू करूया. आपल्याला सुरुवातीला उतारा या ठिकाणी वाचायचा आहे. पहिला जो उतारा विचारला जातो, आवाज व्यवस्थित येतो का एकदा मला सांगा. चला तर या ठिकाणी आपण सुरू करूया. तर बघा या ठिकाणी पहिला उतारा आहे. हा उतारा पहा व्यवस्थित वाचा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तर पहा देता येतील. तर बघा या ठिकाणी हा उतारा आहे व्यवस्थित तुम्हाला दिसेल. तर बघा या ठिकाणी मीही वाचतो. त्या ठिकाणी यह देश तीर्थों का देश है, जितने तीर्थ स्थान भारत में है उतने शायद ही किसी देश में है. या ठिकाणी हे जे काय हा जो पहिला उतारा आहे, हा पहिला उतारा आहे पहा दुसऱ्या भाषेमध्ये. मग दुसरी भाषा तुमची कोणतीही असू द्या, मराठी असेल तरीही 2 उत्तरे विचारली जातात पहा दुसऱ्या भाषेमध्ये, इंग्रजी असेल तरीही 2 उत्तरे विचारले जातात. याच्यामध्ये तुम्हाला 121 पासून या ठिकाणी प्रश्न सुरू होतात, लक्षात ठेवा. 121 दुसऱ्या भाषेमध्ये 121 ते या ठिकाणी 8 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पहा विचारले जातात. पहा 128 पर्यंत हे पहिल्या उतारावरती प्रश्न असतात. बघा उतारा असा आहे की ये देश तीर्थों का देश है, जितने तीर्थ स्थान भारत में है उतनी शायद ही किस देश में हो. जब जब से भारत में आर्थिक तथा सामाजिक विकास की गति तेज हुई है, तब से बड़े बड़े उद्योग और कारखाने सामाजिक तीर्थों के रूप में प्रतिष्ठा पाने लगे हैं. जब किसी नई परियोजना का सूत्रपात होता है, तब नए भारत का एक स्वप्न साकार हो उठता है. आर्थिक तथा सामाजिक दृष्टि से भारत जितना आगे बढ़ रहा है, उतना ही वह अन्य देशों की दृष्टि में ऊंचा उठ रहा है. जब से भारत ने परमाणु ऊर्जा के क्षेत्र में प्रवेश किया है, तब से जनता के मन में आशाओं का संचार हो उठा है. आज भारत के विकास में नए नए अध्याय जुड़ रहे हैं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा एक उतारा एकदम छोटा उतारा या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेमध्ये पण विचारण्यास सुरुवात झालेली होती. म्हणजे ऑनलाईन परीक्षेमध्ये एवढ्याच ओळींचे उत्तरे विचारले जातात. आता ऑफलाईन मध्ये बघा थोडेसे मोठे उतारे असतात, म्हणजे होते पाठीमागं. आता ऑनलाईन मध्ये छोटे होते, आता ऑफलाईन परत सुरू होती. मग याच्यामध्ये आपल्याला उतारे एवढेच विचारले जातील का मोठे विचारले जातील त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल, कारण मध्ये हा गॅप झालेला आहे. आणि ऑनलाईन मध्ये एकदम छोटे होते, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला पैकीचे पैकी मार्क घेण्यामध्ये कोणती अडचण नाही, कारण उतारा लगेच समजतो. तर या ठिकाणी याच्यावरचा जो काय पहिला प्रश्न आहे, या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न तुम्ही वाचू शकता. गद्यांश के आधार पर भारत विश्व में किस रूप में पहचाना जाता. या ठिकाणी उतारा आहे त्याच्या आधारित या ठिकाणी जो भारत आहे जगामध्ये कोणत्या रूपामध्ये ओळखला जातो. तर या ठिकाणी हा असा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. बघा या ठिकाणी प्रश्नही जर दाखवता आला त्या ठिकाणी बघूया. ठीक आहे, बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्नही दिसेल आणि उत्तरही दिसेल. तर बघा या ठिकाणी बघा तुम्हाला पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर पण मिळून जाईल की यह देश तीर्थों का देश. या ठिकाणी भारत कशाचा आहे पहा, एक तीर्थांचा देश आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर येईल, तीर्थों का देश. प्रश्न या ठिकाणी पहा पुढचा आहे, सामाजिक तीर्थ किने कहा गया है. या ठिकाणी सामाजिक तीर्थ खालीलपैकी कशाला म्हटलं गेलेलं आहे. सामुदायिक भावनाओं को, उद्योग एवं कारखानों को, परमाणु ऊर्जा केंद्रों को, मंदिर मस्जिदों को या धार्मिक स्थलों को. सामाजिक तीर्थ खालीलपैकी या ठिकाणी कशाला म्हटलं गेलेलं आहे. याचंही उत्तर तुम्हाला पहा पॅराग्राफ मध्ये पहा सापडेल. या ठिकाणी बघा तुम्हाला सापडेल की उद्योग एवं कारखानों सामाजिक तीर्थों के रूप में प्रतिष्ठा पाने लगे. हे जे उद्योग आणि कारखाने आहेत त्यांना सामाजिक तीर्थ असं पहा म्हटलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 उद्योग आणि पहा कारखाने. प्रश्न पहा पुढचा आहे. तिसरा प्रश्न आहे, आज भारत के विकास में नए नए अध्याय जुड़ रहे वाक्य से तात्पर्य है. या ठिकाणी आज भारतामध्ये विकासाचे वेगवेगळे जे अध्याय आहेत ते पण जोडले जातात. तर या विधानाच्या ठिकाणी
अर्थ काय होईल, तात्पर्य काय आहे? तर पहिल्या ठिकाणी उताराही दाखवतो तुम्हाला. प्रश्न क्रमांक 3 आहे. आज भारत के विकास में नए नए अध्याय जुड़ रहे हैं. तर याचा या ठिकाणी अर्थ काय आहे, तर पहा भारतामध्ये अनेक क्षेत्रांचा या ठिकाणी विकास होत आहे किंवा ठिकाणी भारत अनेक क्षेत्रामध्ये आपला विकास करत आहे. याच्यामुळे या ठिकाणी भारतामध्ये विकासाचे नए नए पर्व जोडले जात आहेत असं पहा म्हटलेलं आहे. तर हे या विधानाचा अर्थ होईल. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पहा पुढचा आहे. प्रश्न क्रमांक 4. आर्थिक तथा सामाजिक दृष्टि से भारत जितना आगे बढ़ रहा है उतना ही वो अन्य देशों की दृष्टि में ऊंचा उठ रहा है. वाक्य का आशय. तर या वाक्याचा आशय काय आहे, आर्थिक आणि सामाजिक दृष्टीमध्ये भारत या ठिकाणी इतका पुढे जातोय तितकाच या ठिकाणी इतर देशांच्या दृष्टीने तो उच्च स्तरावरती जात आहे. तर या वाक्याचा अर्थ खालीलपैकी काय असेल? ऑप्शन 1 आहे बघा, भारत के आर्थिक तथा सामाजिक विकास के साथ संसार में उसका मान सम्मान बढ़ रहा है. भारत के आर्थिक विकास के कारण उसकी गिनती विकसित देशों में हो रही है. भारत में सामाजिक विकास होने पर ही उसे अन्य देशों से मान सम्मान प्राप्त होगा. किसी भी देश का मान सम्मान उसके आर्थिक तथा सामाजिक ढाचे पर निर्भर करता है. या ठिकाणी बघा, ह्या जे विधान दिलं आहे त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे, जो ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे की भारत के आर्थिक तथा सामाजिक विकास के साथ संसार में जगामध्ये त्याचा जो मान सन्मान आहे त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि याच्यामुळे या ठिकाणी तो इतर देशांच्या दृष्टीने पहा त्याचे उच्च स्थान आहे. ऑप्शन क्रमांक 1. तर हा याचा अर्थ आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, नये नये शब्द युग्म. या ठिकाणी शब्दांची जोडी नये नये हे जे काही 5 शब्द आहे तर त्यांची जोडी खालीलपैकी काय आहे? क्रिया आहे, पुनरुक्त आहे, क्रियाविशेषण आहे की संज्ञा आहे? व्याकरणाचा प्रश्न आहे. आता मराठीपेक्षा थोडेसे व्याकरण जे टॉपिक आहे ते हिंदीमध्ये थोडेसे वेगळे विचारले जातात. त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करावी लागेल. नये नये हा जो काही शब्द आहे तो खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर याची या ठिकाणी पहा आपण म्हणूया की तो परत आलेला आहे. या ठिकाणी म्हणजे पुनरुक्ती आपण म्हणूया त्याला. म्हणजे या ठिकाणी तो अगेन अगेन म्हणजे परत परत या ठिकाणी आलेला आहे. त्याला पहा पुनरुक्त असं पहा म्हटलं जातं. तर जो शब्द नये म्हणजे परत तो या ठिकाणी आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2. तर पुनरुक्त. प्रश्न पुढचा आहे बघा, नए भारत का स्वप्न कब और किस कैसे साकार हो उठता है? या ठिकाणी नवे भारताचं स्वप्न कधी आणि कशा प्रकारे पूर्ण होईल, साकार होईल? या ठिकाणी तुम्हाला परत एकदा मी उतारा दाखवतो. नवीन भारताचं स्वप्न खालीलपैकी कशा प्रकारे पूर्ण होईल? तर बघा, या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर इथे मिळून जाईल. जब किसी नई परियोजना का सूत्रपात होता है, तब नए भारत का एक स्वप्न साकार हो उठता है. या ठिकाणी नवीन परियोजना, नवीन प्रकल्प, नई-नई परियोजनाओं के आरंभ होने पर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. नवीन-नवीन परियोजनाओं के आरंभ होने पर सुरुवात झाल्यानंतर. प्रश्न क्रमांक 7 आहे. यह देश तीर्थों का देश है. रेखांकित पद में कौन सा कारक है? या ठिकाणी कारक विचारला आहे. तर या ठिकाणी पद रेखांकित म्हणजे अधोरेखित केलं आहे पहा का. तर या ठिकाणी का हे जे पद आहे ते कोणतं आहे किंवा या पदामध्ये कोणतं कारक आहे? कर्ता आहे, अधिकरण, संबंध की संप्रदान कारक? यह देश तीर्थों का देश है. याच्या ठिकाणी कारक विचारलेला आहे पहा. कारक बघा, कारकावरती पहा प्रश्न विचारले जात आहेत, प्रश्न येतात. त्याच्यामुळे कारक हिंदी मधलं बघून जा. तर बघा जे का आहे आता ठिकाणी बघा तीर्थ आणि देश तर यांच्यामध्ये या ठिकाणी संबंध दाखवलेला आहे म्हणून हा संबंध कारक आहे. ऑप्शन क्रमांक 3 संबंध कारक. प्रश्न पुढचा आहे, साकार का विलोम क्या है? साकार तर या ठिकाणीचा विलोम शब्द विलोमार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? साकार. तर साकारचा विलोमार्थी शब्द येईल पहा निराकार. ऑप्शन क्रमांक ए 1 साकार निराकार. त्याच्यानंतर पहा दुसरा पॅराग्राफ आहे. या ठिकाणी आपण दुसरा पॅराग्राफ या ठिकाणी वाचूया. पहिल्या पॅराग्राफवरती जे 8 प्रश्न आहेत त्या ठिकाणी पहा संपलेले आहेत. आता दुसरा पॅराग्राफ या ठिकाणी पहा सुरू होतो. या ठिकाणी 129 पासून हे प्रश्न सुरू होतात 135 पर्यंत हे या ठिकाणी प्रश्न आहेत दुसऱ्या पॅराग्राफवरती विचारले जातात. आता पॅराग्राफ असा आहे या ठिकाणी बघा, शरीर एक इंजन है जिसमें कोयला पानी की हमेशा जरूरत रहती है. शरीर का कोयला पानी खाना पीना है, इससे शरीर चलता है. भोजन शरीर का गर्म रखता है.
को गर्म रखता है, पुष्ट करता है और कामकाज के योग्य बनाता है। भोजन भूख लगने पर ही खाना चाहिए। बासी खाना, सड़े गले फल, तरकारियां, कई दिनों की रखी हुई मिठाइयाँ आदि नहीं खानी चाहिए। गेहूं, जौ, चना आदि अन्न, हर तरह की दालें, शाक, ताजे फल, दूध, दही, मक्खन, घी, शक्कर आदि ये सब भोजन के उत्तम पौष्टिक पदार्थ है। मैदा, घी, मावा आदि से बनी मिठाइयाँ कभी कभी खानी चाहिए। कुछ दिनों के अभ्यास के बाद ठीक वक्त पर भूख लगेगी। खाना न बहुत जल्दी खाना चाहिए, न बहुत देर में खूब चबाकर निगलना चाहिए। हाथ पैर और मुंह धोकर भोजन करने बैठो और खाने से पहले एक घूंट जल पियो। भोजन करने का स्थान शुद्ध हो और बर्तन बिलकुल साफ होणे चाहिए। तर अशा प्रकारे या ठिकाणी हे भोजन व्यवस्थेवरती उतारा आहे तो या ठिकाणी विचारलेला होता किंवा आलेला होता आणि याच्यावर काही प्रश्न आलेले होते। तर अशा स्वरूपात एकदम साधा सोपा या ठिकाणी उतारा होता, ज्याच्यावरती प्रश्न तुम्ही बघू शकता। शरीर की तुलना किससे की गई, या ठिकाणी शरीराची तुलना कशाबरोबर केलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला मी हा जो उत्तर आहे तो परत दाखवतो। शरीराची तुलना खालीलपैकी कशाशी केलेली आहे। शरीर एक इंजन है जिसमें कोयला पानी की हमेशा जरूरत रहती है। शरीर का कोयला पानी खाना पिना है। शरीर एक काय आहे इंजिन आहे। तर या ठिकाणी जी शरीराची तुलना आहे ती इंजिन बरोबर केलेली आहे, मशीन बरोबर केलेली आहे। ऑप्शन क्रमांक 3 सुरुवातीलाच तुम्हाला याचं उत्तर या ठिकाणी सापडेल। शरीर काय आहे तर एक इंजिन आहे, ऑप्शन क्रमांक 1। तर बघा अशा चुका होऊ देऊ नका। प्रश्न पुढचा बघा, भोजन के उत्तम पौष्टिक पदार्थ नाही बघा, एकदम सोपं आहे परंतु आपल्या कोणतरी सुद्धा चुकतंय असं, कारण हे महत्वाचं आहे। घाई गडबड अजिबात करायची नाही। पुढचे 2 प्रश्न राहू द्या तुमचे, परंतु जे हक्काचे मार्क आहेत ना ते अजिबात जाऊ द्यायचे नाही, हे लक्षात ठेवा कायम। प्रश्न पुढचा बघा, भोजन के उत्तम पौष्टिक पदार्थ नाही, या ठिकाणी अन्नामधील उत्तम पौष्टिक पदार्थ खालीलपैकी कोणते नाहीत। दाले, मिठाइया, तरकारिया, ताजे फल यापैकी पौष्टिक पदार्थ कोणते नाहीत। या ठिकाणी तुम्हाला मी परत एकदा उत्तर दाखवतो, याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल। तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिलंय की कोणकोणते पदार्थ हे पौष्टिक आहेत, कोणकोणते पदार्थ पौष्टिक नाही आहेत। तर याच्यामध्ये जे दाल आहे तरकारी आणि ताजे फल हे पौष्टिक आहेत, परंतु जी मिठाई असते ते पौष्टिक नाही। ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे, मिठाई ही पौष्टिक पदार्थ नाही। प्रश्न पुढचा आहे, गद्यांश के आधार पर कौन सा कथन असत्य है, या ठिकाणी चुकीचा आहे। या ठिकाणी असत्य आहे, चुकीचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला जो वरचा गद्यांश दिलेला आहे त्याच्या आधारित कोणतं कथन, कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे। भोजन भूख लगने पर ही खाना चाहिए, या ठिकाणी हे जे विधान आहे ते बरोबर दिलेलं आहे आपल्या पॅराग्राफ मध्ये। मैदा, घी, मावा आदि से बनी मिठाई पौष्टिक होती है, या ठिकाणी हे जे विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे। या ठिकाणी जे मैदा असेल, घी असेल, मावा असेल यापासून जे पदार्थ बनलेले असतात ते पौष्टिक नसतात, तर असं विधान पाहिजे होतं। तर हे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे, जे आपलं उत्तर आहे। या ठिकाणी भोजन को खूब चबाकर खाना चाहिए, हे सुद्धा ठिकाणी बरोबर येईल। भोजन करने का स्थान स्वच्छ होना चाहिए, हे सुद्धा ठिकाणी बरोबर येणार आहे। दुसरं विधान या ठिकाणी आपलं चुकीचं आहे, जे आपलं उत्तर येईल। प्रश्न पुढचा आहे बघा, समूह से भिन्न शब्द युग्म है, या ठिकाणी जे वेगवेगळ्या जोड्या, म्हणजे आपण पहिल्या उतार्यामध्ये या ठिकाणी समान जोड्या बघितल्या शब्दांच्या समान जोड्या, या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी जोडी शोधायची, म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या जोड्या जी जोडी आहे ती शोधायची। बघा, कोयला पाणी, बासी खाना, सडे फल, पौष्टिक पदार्थ, या ठिकाणी चुकीची जोडी, या ठिकाणी वेगवेगळ्या जोड्या आपल्याला शोधायच्या यापैकी। तर बघा आता पौष्टिक पदार्थ ही बरोबर जोडी आहे। सडे फळ या ठिकाणी आपण म्हणतो की नासलेली फळं, हे सुद्धा जोडी बरोबर आहे। बासी खाना ही सुद्धा या ठिकाणी म्हणजे त्याला आपण इटलेलं अन्न असं म्हणतो, ही सुद्धा जोडी बरोबर आहे। कोयला पाणी, तर ही जी काय जोडी आहे ती या ठिकाणी वेगवेगळी आहे किंवा या ठिकाणी ती भिन्न आहे। ऑप्शन क्रमांक 1 कोयला पाणी, बाकीच्या जोड्या समान आहेत। प्रश्न पुढचा, भोजन शरीर को गरम रखता है, रेखांकित शब्द में कौन सा कारक है, या ठिकाणी बघा कारक वरती हा दुसरा प्रश्न आहे। आता हा जो को शब्द आहे तर हा यापैकी कोणता कारक आहे,
कर्ताकारक आहे, संबंधकारक आहे, कर्मकारक आहे की अधिकरण कारक आहे? को भोजन शरीर को गरम रखता है. या ठिकाणी भोजन काय करतं तर शरीराला या ठिकाणी गरम राखतं. म्हणजे कशाला तर भोजन, कशाला तर शरीराला. तर या ठिकाणी कर्मावरती हा या ठिकाणी प्रभाव दाखवतो, म्हणून या ठिकाणी हा कर्मकारक आहे. ऑप्शन क्रमांक 3 कर्मकारक. तर कारक बघून घ्या, तुम्हाला याचे मार्क जायला नाही पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा, शरीर का पर्यायवाची शब्द नाही है. या ठिकाणी शरीराचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? सेम मराठीमध्ये असा प्रश्न विचारले जातात, हा शब्द कोणता समानार्थी शब्द नाही, कोणता विरोधार्थी शब्द नाही. सेम हा या ठिकाणी हिंदीमध्ये विचारला गेला की शरीराला यापैकी समानार्थी शब्द कोणता नाही. आता बघा शरीराचा समानार्थी शब्द आपण बघूया, तर देह या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर गात आणि वपू, तर हे समानार्थी शब्द आहेत, परंतु गाच तर हा या ठिकाणी समानार्थी शब्द नाही. देह, गात आणि वपू हे समानार्थी शब्द म्हणजे पर्यायवाची शब्द येतात, परंतु गाच हा या ठिकाणी पर्यायवाची शब्द नाही. तर पर्यायवाची शब्द नाही असं विचारलं आहे. या ठिकाणी बघा बरेच जण फक्त पर्यायवाची पर्यंत येऊन थांबतात, म्हणजे याचा असा अर्थाचा अनर्थ होतो की शरीराचा पर्यायवाची शब्द कोणता आहे. परंतु पुढेही वाचत चला, या ठिकाणी नाही असं म्हटलेलं आहे. पर्यायवाची शब्द नाही म्हणजे समानार्थी शब्द कोणता नाही असं विचारलं आहे. तर हे समानार्थी शब्द येतील आणि नाही हा गाच असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. सोप्पं असतंय, परंतु घाई गडबडीत आपल्याकडून या ठिकाणी चुका होतात. ब्रेक लावायचं, त्याच्यामुळं अतिघाई संकटात नेई असा प्रकार आहे पहा सीटेट मध्ये. गद्यांश के अनुसार क्या नहीं रखना चाहिए, कारण तिथली परिस्थिती वेगळी असते. आपण ज्यावेळेस पहा या ठिकाणी प्रश्न हे करतो, प्रश्न सोडवत असतो परीक्षेमध्ये, त्यावेळेस तिथली कंडिशन वेगळी असते आणि आपल्याकडून त्या चुका होतात, साहजिकच आहे. परंतु एक आपण या गोष्टी पण लक्षात ठेवायचे की आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नये, झालीच नाही पाहिजे. प्रश्न या ठिकाणी पुढचा आहे, गद्यांश के अनुसार क्या नहीं खाना चाहिए. तर पॅराग्राफ अनुसार या ठिकाणी खालीलपैकी काय खाल्लं नाही पाहिजे. आता बघा उतार्यामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही तरकारी आणि फळं खायची, म्हणजे भाजीपाला आणि फळं खायचे. कई दिन का बना हुआ खाना, म्हणजे या ठिकाणी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जे बनवलेलं अन्न असेल ते खाणं, तर हे या ठिकाणी सांगितलेलं नाही. दूध दही खायला सांगितलेलं आहे. ताजं बनवलेलं अन्न खायला सांगितलेलं आहे, परंतु काही दिवसांपूर्वी बनवलेलं अन्न खायला सांगितलेलं नाही. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने हे 15 प्रश्न आपल्या दोन्ही उत्तरावरती विचारले गेलेले आहेत. आता याच्यानंतर सुरू होते पॅडागॉजीचे प्रश्न. ठीक आहे, चला या ठिकाणी पॅडागॉजी प्रश्न. चला पॅडागॉजीचे प्रश्न सुरू झालेत पहा. पहिला प्रश्न या ठिकाणी, वे कथन जो ज्ञान कौशल और अभिवृत्ति का वर्णन करते हैं, जिन्हें शिक्षार्थी को किसी दत्त कार्य, कक्षा, कोर्स या कार्यक्रम के अंत तक अर्जित कर लेना चाहिए, वे है. या ठिकाणी खालीलपैकी कोणतं विधान ज्याच्यामध्ये ज्ञान असेल, कौशल्य असतील, अभिवृत्ती असेल, म्हणजे थोडक्यात अभिवृत्ती म्हणजे तुमची आवड असेल, कौशल्य असेल, याचं वर्णन केलं जातं, ज्याच्यामध्ये या ठिकाणी एखादं दत्त कार्य असेल, गृहपाठ असेल वर्गामध्ये किंवा एखादा कोर्स असेल, तर याच्या कार्यक्रमाच्या शेवटी या ठिकाणी अर्जित केले जातात. तर हे खालीलपैकी काय आहे? सीखने का प्रतिफल, सीखने की शैली, सीखने का स्तर, सीखने की अक्षमता. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जे दत्त कार्य दिलेले असेल किंवा तुमचे थोडक्यात काय कोर्स असेल किंवा आपण कक्षामध्ये जे काही शिकवतो, अध्ययन अध्यापन करूया, तर या कार्यक्रमामध्ये ज्या गोष्टी आपल्याला शेवटी अर्जित करायच्या असतात, तर याच्यामध्ये तुमचं ज्ञान असेल, याच्यामध्ये काय असेल, तुमचं ज्ञान असेल, कौशल्य असेल आणि अभिवृत्ती असेल. या गोष्टींना आपल्याला शेवटी अभ्यासक्रमाच्या शेवटी म्हणूया, कोर्सच्या शेवटी म्हणूया किंवा या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट असेल, होमवर्क असेल, तर याच्यामधून त्या गोष्टी ॲक्वायर करायच्या आहेत किंवा ठिकाणी त्या मिळवायच्या आहेत. मग याला काय म्हटलं जाईल, तर याला आउटकम म्हटलं जाईल. शिकणे के प्रतिफल याला म्हटलं जाईल अध्ययन निष्पत्ती. याला आपण अध्ययन निष्पत्ती म्हणतो की या ठिकाणी तुम्हाला जे शिकवलेलं आहे, जे शिकवायचं आहे, तर ते शिकवल्यानंतर त्या अभ्यासक्रमाच्या नंतर तुम्हाला ते मिळालं पाहिजे, ते प्राप्त झालं पाहिजे. याला शिकणे के प्रतिफल म्हणजे अध्ययन निष्पत्ती असं म्हटलं जातं, आउटकम्स असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा. प्रश्न पुढचा है बघा, एक शिक्षिका शिक्षार्थियों को सीखने की गतिविधियों के माध्यम से
मौखिक और लिखित दोनों भाषाओं को अन्वेषित करने एवं प्रयोग करने के अवसर अवसर उपलब्ध कराते. या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह प्रश्न आहे. या ठिकाणी शिक्षिका आहे त्या ठिकाणी काही ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून काय करत आहे पहा, जे मौखिक तोंडी आणि लिखित अशा प्रकारे ज्या काही दोन्ही भाषा असतील तर यांना अन्वेषित करून किंवा त्यांचा वापर करण्यासाठी जी काही पहा संधी आहे ती उपलब्ध करून देत आहे. तर या ठिकाणी जी क्रिया आहे ती खालीलपैकी कशावरती डिपेंड आहे किंवा या ठिकाणी कशावरती केंद्रित होत आहे. टोटल फिजिकल रिस्पॉन्स, कार्य आधारित भाषा शिक्षण, पाठ्यपुस्तक आधारित भाषा शिक्षण, शिक्षण का शाब्दिक उपागम. या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी शिकवत असताना ऍक्टिव्हिटी करत असताना एक मौखिक आणि लिखित अशा दोन्हीही भाषांच्या ठिकाणी वापर करायची संधी उपलब्ध करून दिली जात असेल तर त्या ठिकाणी ते कशावरती केंद्रित असणार आहे, तर हे कार्य आधारित भाषा शिक्षण या ठिकाणी ऍक्टिव्हिटी बेस्ड या ठिकाणी लँग्वेज एज्युकेशन या ठिकाणी दिलं जात आहे. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला प्रयोग त्याचा वापर करायचा आहे, प्रत्यक्षात त्याचं अन्वेषण करायचं आहे आणि या ठिकाणी जी भाषा आहे ती तुमची मौखिक आणि पण लिखित अशा दोन्ही प्रकारची भाषा आहे त्यासाठी पण संधी उपलब्ध करून दिली जात असेल तर या ठिकाणी ती वर्कशॉप बेस्ड या ठिकाणी किंवा आपण म्हणूया प्रत्यक्षात प्रॅक्टिकली कार्य आधारित भाषा शिक्षण या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा, कक्षा 1 की शिक्षिका विद्यार्थियों के साथ खेल रही है. या ठिकाणी इयत्ता पहिलीची शिक्षिका विद्यार्थ्यांबरोबर खेळत आहे. जहां वे उनसे चलने, दौड़ने, बैठने, घुटनों के बल चलने और इसी तरह की अन्य गतिविधियां करने के लिए कहती है. वे डैश डैश उनकी का डैश डैश वे उनकी डैश डैश का विकास कर रही है. तर बघा या ठिकाणी शिक्षिका काय करत आहे, शिक्षक काय करत आहेत, विद्यार्थ्यांबरोबर पा चालायला म्हणजे पहिलीची मुलं आहेत चालायला शिकवत आहे, पा पळायला शिकवत आहे. त्यांच्याबरोबर या ठिकाणी पा बसते, या ठिकाणी गुडघ्यावर आपल्याला चालायचं आहे. अशा प्रकारच्या काय गतिविधी आहेत तर त्या ठिकाणी पा करायला सांगत आहे. तर या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या कौशल्यांचा विकास या ठिकाणी ती करत आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला चालायचं आहे, मुलं चालतील, पळतील, गुडघ्यावर हे करतील, बसतील. तर या ठिकाणी थोडक्यात आपण म्हणूया की एक जे पण सकल मोटर स्किल आहे, या ठिकाणी फाईन मोटर स्किल आहे, तर त्याचाच तर या ठिकाणी विकास होतच आहे. कारण या ठिकाणी हलवून चालायचं असेल किंवा बसायचं असेल किंवा ठिकाणी आपण गुडघ्यावरती चालायचं असेल, या ठिकाणी फाईन मोटर स्किल्स या ठिकाणी विकसित होत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जे टोटल फिजिकल रिस्पॉन्सेस आहेत ते सुद्धा या ठिकाणी विकसित होत आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सुद्धा बरोबर येईल आणि ऑप्शन क्रमांक 3 आहे ते सुद्धा या ठिकाणी बरोबर येणार आहे. या ठिकाणी सकल म्हणजे सॉरी ग्रॉस फाईन म्हटलं मी या ठिकाणी, पण हे ग्रॉस आहे लक्षात ठेवा, हे ग्रॉस आहे. सूक्ष्म म्हणजे फाईन, मी फाईन म्हणलो होतो सुरुवातीला, ते या ठिकाणी फाईन आहे. सकल म्हणजे या ठिकाणी ग्रॉस मोटर स्किल्सचा या ठिकाणी विकास होत आहे, ज्याच्यामध्ये चालणे, उड्या मारणे या प्रकारच्या गोष्टी येतात ग्रॉस मोटर स्किल्स मध्ये. आणि या ठिकाणी जे टोटल फिजिकल रिस्पॉन्स आहे सर्व ज्या काही शरीराचा या ठिकाणी रिस्पॉन्स म्हणजे कार्य केलेलं आहे किंवा सगळ्या शरीराचा या ठिकाणी वापर केला गेला आहे, त्याच्यामुळे ठिकाणी टोटल फिजिकल रिस्पॉन्स हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुढचा बघा, पाठ्यवस्तू को समजणे, पाठ्यवस्तू को समजणे पाठ्य विषय असेल तर तो समजून घेणं और उसमें से जानकारी को खोजणे, तर त्याच्यामधून जी माहिती असेल ती समजून शोधणे आणि साथ ही पाठ्यवस्तू का निर्वचन करणे की शिक्षार्थी की दक्षता. बघा या ठिकाणी पाठ्यवस्तू पाठ्यविषय समजून घेणं, त्याच्यामध्ये जे काही माहिती आहे त्या ठिकाणी शोधून काढणे, त्याचबरोबर या ठिकाणी जे काही पाठ्यवस्तू असेल तर तिची निवड करणं. तर ही जी काही विद्यार्थ्याची दक्षता आहे ती दक्षता खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाईल. तर बघा असाच प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं हे थोडंसं समजून घ्या की तुम्हाला माहिती विद्यार्थी शोधणार आहेत, माहिती सुरुवातीला ते समजून घेतील, आकलन करतील आणि त्याच्यामध्ये पाठ्यवस्तू आहे त्याची सुद्धा ते निवड करतील. तर ही जी काय दक्षता आहे विद्यार्थ्याची तर ती पठण अवबोधन म्हणजे ठिकाणी वाचन आकलन तर याच्याशी संदर्भात आहे. त्याला जर वाचनाचं आकलन त्याचा चांगल्या प्रकारे असेल, समज चांगल्या प्रकारे असेल तर तो या ठिकाणी पाठ्य विषय जो आहे तो समजून घेईल, त्याच्यामध्ये त्याला जी माहिती आवश्यक आहे पाहिजे ती शोधील आणि या ठिकाणी जो पाठ्यवस्तू आहे जी पाठ्यवस्तू आहे त्याची तो निवड या ठिकाणी त्याच्या सदसद विवेक बुद्धीने करणार आहे. म्हणजे त्याला त्या वाचनाचं त्या ह्याचं या ठिकाणी पठन झाल्याशिवाय, अवबोधन झाल्याशिवाय किंवा आकलन झाल्याशिवाय या ठिकाणी त्याच्याकडे ती दक्षता येणार नाही. म्हणून या दक्षतेला पठन अवबोधन असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा बघा, एक प्रेरक पेशी की अक्षमता जो ध्वनि उत्पादन के लिए जिहा और होठों के समन्वय को प्रभावित करती है. या ठिकाणी
जीभ आणि जे होठ आहे त्यांच्यापास समन्वय या ठिकाणी काय करते, प्रभावित करते. कशाचा काय, तर एक प्रेरक पेशी की अक्षमता, जो ध्वनी म्हणजे या ठिकाणी जो आवाज या ठिकाणी येणार आहे, तर तो आवाज कशा माध्यमातून येतो, जीभ आणि या ठिकाणी ओठ, तर यांच्या समन्वयाच्या माध्यमातून या ठिकाणी आवाज येतो. परंतु अशा प्रकारची जी काही पेशी आहे, तर त्याच्यामध्ये काही अक्षमता निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी जर अशा प्रकारे ध्वनी उत्पादन होण्यामध्ये काही अडचण येत असतील, तर जी जीभ आणि ओठ आहे, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी समन्वय आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रभाव निर्माण होतो. तर त्याला खालीलपैकी काय म्हटलं जाईल, डिस्कॅल्क्युलिया, डिस्पेजिया, डिस्प्रेक्सिया की डिस्लेक्सिया. या ठिकाणी पहा बोलण्यामध्ये ही एक अक्षमता पण निर्माण झालेली आहे पहा, म्हणजे जीभ आणि ओठांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा प्रभाव निर्माण होतो. तर तो पहा डिस्प्रेक्सिया या नावाच्या ठिकाणी आजार असतो. तर ही एक पेशी आहे आणि पेशीच्या माध्यमातून ही अक्षमता येते. पेशीमध्ये थोडक्यात अक्षमता निर्माण झाल्यामुळे जीभ आणि ओठ यांच्यामध्ये जो काही समन्वय आहे, तो समन्वय योग्य असा साधला जात नाही आणि त्याच्यामुळे हा डिस्प्रेक्सिया नावाचा जो आजार आहे त्या ठिकाणी उत्पन्न होतो. डिस्प्रेक्सिया म्हणजे बोलण्याच्या संदर्भातला हा आवाज आहे. ऑप्शन क्रमांक 3 डिस्प्रेक्सिया. प्रश्न पुढचा, निम्नलिखित में से कौन सा वाइगोस्की के भाषा विकास सिद्धांत पर आधारित आहे. वाइगोस्की या ठिकाणी वाइगोस्कीच्या भाषा विकास सिद्धांतावरती खालीलपैकी काय आधारित आहे. जब बच्चा जन्म लेता है तो भाषा के लिए कोई बुनियादी क्षमता नहीं होती, या ठिकाणी होत नाही, निगेटिव्ह आहे. भाषा विकास सामान्य संज्ञानात्मक विकास के विकास क्रम में है, या ठिकाणी भाषेचा विकास आहे तो सामान्य जो संज्ञानात्मक विकास आहे त्याच्या क्रमामध्येच या ठिकाणी होत असतो. तर हे या ठिकाणी सांगितलेलं आहे का, तर नाही, त्याच क्रमाने होईल असं नाही. भाषा ही सामाजिक आंतरक्रियाशी विकसित होते, या ठिकाणी वायगोस्कीने हेच सांगितलेलं आहे आणि आपल्याला हेच अपेक्षित आहे की या ठिकाणी वायगोस्कीचा जो सिद्धांत आहे तो भाषा हा या ठिकाणी सामाजिक आंतरक्रियेच्या माध्यमातून या ठिकाणी विकसित केली जाते किंवा होत असते. तर हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये सांगितलेला आहे. प्रश्न पुढचा, निम्नलिखित में से कौन सा कार्य आधारित भाषा शिक्षण का सिद्धांत नाही. या ठिकाणी खालीलपैकी कोणता कार्य आधारित भाषा शिक्षणाचा सिद्धांत नाही. आधारभूत सहाय्यता, सक्रिय सीखना, सृजन के लिए पुनरुत्पादन, अनुवाद पर मनन. त्या ठिकाणी कार्य आधारित भाषा शिक्षण म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन, लँग्वेज एज्युकेशन, तर हा जो काही सिद्धांत आहे तो खालीलपैकी कशावरती आधारित नाही. आता बघा, पहिला जो ऑप्शन आहे याच्यामध्ये सांगितले आधारभूत सहायता, म्हणजे तुम्हाला माहिती असेल ढाचा पाळ किंवा जो स्कॅफोल्डिंग आहे, स्कॅफोल्डिंगच्या माध्यमातून कार्य आधारित भाषा शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. तर या ठिकाणी हे सिद्धांत याच्यामध्ये अवलंबून आहे. सक्रिय शिकणं, या ठिकाणी जे ऍक्टिव्ह एज्युकेशन आहे, ऍक्टिव्ह शिक्षण आहे, हे या ठिकाणी कार्य आधारित भाषा शिक्षणामध्ये आहे. या ठिकाणी त्या विद्यार्थी जे आहे ते ऍक्टिव्ह असतात, ऍक्टिव्हपणे ते शिकलं जातं. सृजन के लिए पुनरुत्पादन, या ठिकाणी विद्यार्थ्यामध्ये एक प्रकारची क्रिएटिव्हिटी निर्माण होण्यासाठी त्याचं रिप्रोडक्शन या ठिकाणी होत असतं. कशाच्या माध्यमातून, कार्य आधारित भाषा शिक्षणाच्या माध्यमातून. म्हणजे या ठिकाणी बघा, आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जे शब्द आहेत ते लिहायला सांगू शकतो. मग त्याचं या ठिकाणी एक प्रकारची विद्यार्थ्यांची ऍक्टिव्हिटी आहे ती याच्या माध्यमातून पण विकसित होत असते. म्हणजे समानार्थी शब्द आपण लिहितो परंतु ते वेगळ्या पद्धतीने लिहून आणा, तर ते सुद्धा ते विद्यार्थी लिहून आणत असतात. मग या ठिकाणी एक सृजन म्हणजे क्रिएटिव्हिटी निर्माण होत असते या कार्य आधारित भाषा शिक्षण ऍक्टिव्हिटी बेस्ड याच्या माध्यमातून एक सक्रियपणे शिक्षण दिलं जातं आणि याच्या माध्यमातून स्कॅफोल्डिंग होत असते. परंतु अनुवाद म्हणजे या ठिकाणी जे ट्रान्सलेशन आहे त्याच्यावरती पाठांतर करणं किंवा ठिकाणी मनन करणं, तर हा सिद्धांत या ठिकाणी कार्य आधारित भाषा शिक्षणाचा नाही. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे की खालीलपैकी कार्य आधारित भाषा शिक्षण सिद्धांत कोणता नाही, तर अनुवाद पर मनन म्हणजे या ठिकाणी जे ट्रान्सलेशन आहे भाषांतर आहे ते पाठांतर करणं, तर हे या ठिकाणी याचा सिद्धांत येणार नाही. प्रश्न पुढचा, भाषा शिक्षण का निर्माणवादी उपागम एक शिक्षक से डैश डैश को अपेक्षा रखता है. भाषा शिक्षण जो काय निर्माणवादी उपागम आहे, निर्माणवादी एक पद्धत आहे, अप्रोच आहे, तर ती शिक्षकाकडून खालीलपैकी कोणती अपेक्षा ठेवत नाही, सॉरी अपेक्षा ठेवते, अपेक्षा ठेवते असा आहे प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. बघा या ठिकाणी निर्माणवादी उपगम आहे, या ठिकाणी त्या ठिकाणी ज्ञान रचनावादी असं आपण म्हणू शकतो, रचनावादी असंही म्हणू शकतो. आता रचनावादी जर उपगम असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे रचनावादी उपगम हा विद्यार्थ्यांच्या चांगल्या दृष्टीने म्हणजे विद्यार्थ्यांकडून त्या गोष्टी पण मिळवल्या जातात. विद्यार्थी स्वतःचं नॉलेज स्वतः त्या ठिकाणी निर्माण करत असतात. मग या ठिकाणी या निर्माणवादी उपगमामध्ये, रचनावादी उपगमामध्ये
खालीलपैकी कोणती अपेक्षा शिक्षक ठेवणार आहे? तर अपने अनुभवों के उपयोग से ज्ञान का निर्माण करने में शिक्षार्थियों की मदद करणे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय शिक्षकांनी काय करायचं आहे? तर विद्यार्थी स्वतः नॉलेज तयार करतील, स्वतः नॉलेज मिळवतील, स्वतःचं नॉलेज स्वतः निर्माण करतील, याच्यामध्ये विद्यार्थ्यांची पण मदत करणे. तर ही अपेक्षा या ठिकाणी शिक्षकांकडून पण ठेवली जाते. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा आहे पहा. आता या ठिकाणी बघा, ऍसर्शन दिलंय, त्याचं रिझन दिलंय. ऍसर्शन अभिकथन काय आहे बघा? उपचारात्मक शिक्षण एक व्यवस्थित प्रक्रिया आहे. म्हणजे उपचारात्मक शिक्षण आहे ही एक व्यवस्थित अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये शिक्षक पहले शिक्षार्थियों की समस्या का निदान करता है और फिर उचित पद्धती अपनाता है. या ठिकाणी शिक्षक काय करतात? शिक्षार्थ्यांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही अडचणी असतील, ज्या कमतरता असतात त्या शोधून काढतात आणि त्याच्यावरती एक जी काही उपचारात्मक उचित पद्धती आहे त्या ठिकाणी अवलंबली जाते. तर हे जे काय कथन आहे, हे कथन या ठिकाणी आधीच सांगतो, हे कथन बरोबर आहे. या ठिकाणी उपचारात्मक शिक्षण अशाच पद्धतीचं असतं. ते आधी शोधून काढलं जाईल विद्यार्थ्यांमध्ये कोणती कमतरता आहे आणि त्याच्यानंतर कमतरता भरून काढण्यासाठी, दूर करण्यासाठी त्याच्यावरती एक वेगळी पद्धती अवलंबली जाते. आता याचं कारण काय दिलंय बघा? कारण कि उपचारात्मक पद्धति को लागू करने से पहले एक शिक्षक को अपने शिक्षार्थियों की खूबियां और कमियों के बारे में जागरूक होना चाहिए. म्हणजे या ठिकाणी जी उपचारात्मक पद्धती आहे तर ती या ठिकाणी लागू करण्याच्या आधी एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही खुबिया असतील, विद्यार्थ्यांमध्ये पॉझिटिव्ह पॉईंट असतील आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जे काही कमतरता असतील तर याच्या संदर्भात शिक्षकाला या ठिकाणी जागरूक राहिलं पाहिजे, असं या ठिकाणी कारण सांगितलेलं आहे. कशाचं? तर उपचारात्मक पद्धत कशा प्रकारे लागू केली जाईल याचं. तर हे या ठिकाणी योग्य आहे का अयोग्य आहे? तर या ठिकाणी हे दोन्हीही योग्य आहेत आणि या ठिकाणी जे रिझन आहे ते या ठिकाणी या अभिकथनाचं या ठिकाणी योग्य प्रकारे जे स्पष्टीकरण आहे ते या ठिकाणी देत आहे की उपचारात्मक पद्धती लागू करण्याच्या आधी काय करायला पाहिजे? विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ज्या काही आवडी असतील किंवा त्यांच्या काही कमतरता आहेत या संदर्भात आपण त्याची ज्या काही दक्षता आहेत त्या घेतल्या पाहिजे. तरच आपल्या विद्यार्थ्यांचं जे उपचारात्मक शिक्षण आहे ते चांगल्या प्रकारे करता येईल. तसेच त्यांच्यामध्ये ज्या काही कमतरता असतील ते चांगल्या प्रकारे शोधून घेता येतील. तर ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. तर बरोबर स्पष्टीकरण या ठिकाणी रिझन देत आहे ऍसर्शनचं. प्रश्न पुढचा आहे बघा. या ठिकाणी ऍसर्शन ए आहे. आप जितने छोटे होते हैं अन्य भाषा को शिकना उतना ही सरळ होता है. या ठिकाणी कथन काय सांगतंय की या ठिकाणी तुम्ही जेवढे लहान असता तर तेवढ्या प्रमाणामध्ये जे काही वेगळ्या ज्या भाषा असतात, इतर ज्या काही भाषा असतात त्या ठिकाणी शिकणं या ठिकाणी सोपं किंवा ठिकाणी सहज असतं. त्याचं कारण दिलेलं आहे की सही उच्चारण का विकास अपेक्षाकृत प्रयास रहित होता है जब वह बुनियादी चरण में शिकाया जाए. या ठिकाणी काय आहे? जे बरोबर उच्चारण, या ठिकाणी बरोबर उच्चारणाचा जो विकास आहे तो या ठिकाणी प्रयासरहित होत आहे. म्हणजे या ठिकाणी अपेक्षाकृत प्रयासरहित म्हणजे प्रयत्न शिवाय होतो जेव्हा या ठिकाणी ते बुनियादी म्हणजे या ठिकाणी बेसिक लेवलला, बेसिक टप्प्यामध्ये ते शिकलं जाईल. आता बघा या ठिकाणी पहिलं विधान आणि त्याचं जे कारण आहे तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे का? बघा प्रश्न क्रमांक 25. तर बघा ऑप्शन जो आर आहे रिझन समजून घ्या की सही उच्चारण का विकास अपेक्षाकृत प्रयास रहित होता आहे. म्हणजे या ठिकाणी बघा जे छोटं वय आहे याच्यामध्ये एक तर काय सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढे लहान असता म्हणजे जर लहान बाळ असेल तर तेवढ्या म्हणजे थोडक्यात तेवढ्या त्याला संधी असतात की या ठिकाणी तो जास्तीत जास्त भाषा या ठिकाणी काय करेल? सहजपणे शिकेल. म्हणजे आपण आपलं वय जसं वाढत जातं तसं तसं आपण भाषा शिकण्यामध्ये आपल्याला थोड्याशा जी काही कठीण परिस्थिती आहे किंवा थोडंसं अवघड जातं. तर हे जे विधान आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. आता याचं जे कारण सांगितलेलं आहे की जे बरोबर उच्चारण आहे, जे प्रोनाउन्सिएशन आहे तर त्याचा जो विकास आहे तो या ठिकाणी अपेक्षारहित होतो. अपेक्षारहित म्हणजे या ठिकाणी काय प्रयासरहित म्हणजे प्रयत्नाशिवाय ठिकाणी होतो जेव्हा जे बुनियादी चरण आहे, जे बेसिक लेवल आहे त्याच्यामध्ये ठिकाणी शिकलं जातं. तर या ठिकाणी बरोबर आहे की जी बेसिक लेवल असते याच्यामध्ये जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणजे बघा जर आपण ह्या स्टेपला आहे, या स्टेपला जर तुम्हाला एखादी इंग्रजी भाषा शिकायची असेल किंवा ठिकाणी दुसरी भाषा शिकायची असेल तर आपल्याला जे प्रोनाउन्सिएशन आहे ते शिकण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. परंतु जर या ठिकाणी छोट्या वयामध्ये जर ते प्रोनाउन्सिएशन विद्यार्थ्यांना शिकवले गेले तर त्यांना या ठिकाणी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत.
म्हणजे बघा की त्यांना आपल्याला काही सांगावं लागत नाही, एक वातावरण तर निर्माण करून दिले. इंग्रजी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, तर त्यांचं प्रोनाउन्सिएशन ते जास्त प्रयत्न न करताही या ठिकाणी शिकत असतात. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे की ए और दोनों सत्य है और आर एक ही सही व्याख्या आहे. या ठिकाणी जे रिझन आहे तर त्या ठिकाणी याचं योग्य असं स्पष्टीकरण आहे. बघा या ठिकाणी समजून घ्या, प्रश्न तुम्हाला समजेल. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल. प्रश्न पुढचा बघा. जब छोटे बच्चे मानक व्याकरण शिकना शुरू करते, या ठिकाणी जे लहान मुलं आहेत ते मानक व्याकरण स्टँडर्ड जे व्याकरण आहे तर त्या ठिकाणी शिकायला सुरुवात करतात. तो वे अति सामान्यकरण करते है, ऐसा इसलिए होता है क्योंकि जेव्हा आपण काय करतो, एक स्टँडर्ड प्रकारचं व्याकरण किंवा विद्यार्थी स्टँडर्ड प्रकारचं व्याकरण आहे ते पण शिकायला सुरुवात करत असतात, त्यावेळेस ते एक अतिसामान्यीकरण पण करत असतात. म्हणजे बघा आपणही तेच केलं आहे. आपण ज्यावेळेस व्याकरण शिकायला सुरुवात केली होती त्यावेळेस आपण अतिसामान्यीकरण या ठिकाणी करत होतो. याचं कारण नेमकं काय होतं की आपण ते अतिसामान्यीकरण करत होतो. सटीक होने के लिए वे सचेत होकर भाषा सीखते हैं. वे यह मानते हैं कि समान वाक्य संरचना नियम सभी स्थितियों में लागू होते हैं. वे उस भाषा में प्रवाह परक होने के लिए व्याकरण का उपयोग करते हैं. बच्चे अपने माता पिता से भाषा के आधारभूत नियम शिकते हैं. आता बघा या ठिकाणी जे मानक व्याकरण आहे, जे स्टँडर्ड ग्रामर आहे, त्या ठिकाणी ज्यावेळेस शिकायला सुरुवात केली जाते त्याचं सामान्यीकरण जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांकडून होत असतं. याचं जे काही कारण आहे सर्वात महत्वाचं तर हे बघा की जे मुलं आहेत किंवा ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ज्यावेळेस स्टँडर्ड व्याकरण शिकवलं जातं किंवा या ठिकाणी ते शिकायला सुरुवात करतात, ते हे मानतात या ठिकाणी समान वाक्य संरचना, जे काही वाक्याची रचना आहे ती समान आहे आणि त्यांचे काही पण नियम आहेत ते नियम या ठिकाणी सर्व स्थितीमध्ये पण लागू आहेत. तर आपण अशा प्रकारे ठिकाणी समजतो आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक जे वाक्य असू द्या त्याचं सामान्यीकरण आपण त्या व्याकरणाच्या नियमांच्या आधारे या ठिकाणी करायला सुरुवात करत असतो आणि त्याच्यामुळे आपण जे सामान्यीकरण आहे ते जास्त करत असतो. ऑप्शन क्रमांक 2 वे ये मानते हैं की समान वाक्य संरचना नियम, म्हणजे जे समान वाक्य संरचनेचे नियम आहेत ते सर्व स्थितीमध्ये या ठिकाणी लागू असतात असं आपण या ठिकाणी मानत असतो. म्हणून आपण सामान्यीकरण जास्त करतो. म्हणजे आपण तेच करतो, या ठिकाणी एखादं वाक्य असेल, एखादं बोलायचं असेल की आपण नियम त्या ठिकाणी आणत असतो आणि याच्यामुळे ही परिस्थिती त्या ठिकाणी पण लागू असते. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा बघा. पाठ्यवस्तू से जानकारी लेना. पाठ्यवस्तू आहेत, विषय वस्तू असेल तर याच्या माध्यमातून माहिती घेणे आणि अभिधार्थक स्तर से परे जाकर या ठिकाणी अपनी व्याख्या का सृजन करना डॅश डॅश है. या ठिकाणी अर्थाच्या पुढे जाऊन, अभिधार्थक म्हणजे जो अर्थ आहे तो अर्थाच्या पुढे जाऊन या ठिकाणी आपली एक व्याख्या करणं, आपले ठिकाणी स्पष्टीकरण देणं, सृजन करणं म्हणजे या ठिकाणी एक नवीन स्पष्टीकरण देणं. तर हे खालीलपैकी काय आहे बघा. पाठ्यवस्तू समजून घेणं आणि आपण त्या अर्थाच्या पलीकडे जाऊन त्याच्या पुढे जाऊन आपण स्वतःच्या भाषेमध्ये त्या संदर्भात काही माहिती देणं. तर हे या ठिकाणी खालीलपैकी काय म्हणून ओळखलं जाईल. अनुमान लावणे, तुलना करणे, स्किमिंग करणे की निष्कर्ष निकालणे. निष्कर्ष काढणे. प्रश्न क्रमांक 27. तर पाठ्यवस्तू से जानकारी लेना, पाठ्यवस्तूमधून जानकारी, विषय वस्तू जानकारी घेणं आणि अर्थाचा स्तर याच्या पुढे जाऊन एक आपल्या भाषेत त्याची जे काही सृजन आहे, जी निर्मिती आहे ते करणं, याला काय म्हटलं जाईल. याला म्हटलं अनुमान लावणे. अनुमान लावणे म्हणजे या ठिकाणी आता अनुमान लगाना, तर हे सुद्धा या ठिकाणी याचं उत्तर येईल. आणि जे निष्कर्ष निकालणं आहे हे सुद्धा या ठिकाणी उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 1 आणि 4. अनुमान लावणे मराठीमध्ये जर म्हटलं तर या ठिकाणी अनुमान लावणे आणि निष्कर्ष निकालना, म्हणजे या ठिकाणी आपण त्याचा एक निष्कर्ष लावतो. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी तुम्ही माहिती करून घेतल्या आणि त्याचा अर्थ तुम्हाला समजलाय, अर्थ समजून घेतला, माहिती मिळवली आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये या ठिकाणी ते सांगितलं
याचा अर्थ काय आहे, तर तुम्ही एक निष्कर्ष काढला आणि तुमच्या भाषेमध्ये तुम्ही तो पुढे सांगितला, म्हणून या ठिकाणी त्याला निष्कर्ष निकालना हे म्हटलं जाईल. आणि या ठिकाणी अनुमान लावणे, तर हे आपण याच्यामध्ये पण म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 हेही येईल या ठिकाणी. आता या ठिकाणी जर समजा अनुमान लावणे, तर याचा अर्थ समजा पूर्वकथन असेल, त्या ठिकाणी ते चुकीचं असेल, परंतु या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला दिसतंय की अनुमान लगाना, तर मग आता तो अर्थ आपण कोणत्या ह्यानी घ्यायचा आहे, त्याच्यावरती त्याचं उत्तरपाठ डिपेंड असेल. परंतु जे निष्कर्ष निकालणं आहे, निष्कर्ष लावणे, अनुमान लावणे, तर याचं उत्तर आपलं बरोबर येईल. ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 हे दोन्ही उत्तर याची बरोबर येतील. प्रश्न पुढचा. आता काय होतं बघा, की हिंदीमध्ये जे काही शब्द आहेत ते पण सारखे वाटतात. हिंदीमध्ये काही जे शब्द आहेत ते सारखे वाटतात. जर मराठी असेल या ठिकाणी तर आपण समजू शकतो. जर अनुमान लावणे आहे, लगाना या ठिकाणी आता म्हटलेलं आहे, की लगाना आणि या ठिकाणी निकालना. आता या 2 शब्दावरून या ठिकाणी आपला घोळ या ठिकाणी होत असतो. अनुमान जर लावणी असेल, त्या ठिकाणी पण निष्कर्ष निकालना, तर याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला बरोबर जावं लागेल. परंतु जर या ठिकाणी बघा तुम्हाला मी एक सांगेल, की आपल्याला हे 10% जे उत्तर आहे त्या ठिकाणी आपल्याला बरोबर म्हणता येईल, परंतु 90% उत्तर आपल्या ठिकाणी निष्कर्ष काढणे या ठिकाणी हे पण म्हणता येईल. आपण जर आपल्या पद्धतीने विचार केला, की एखादी माहिती आहे ती समजून तुम्ही घेतली, त्याचा तुमच्या म्हणजे त्याला अर्थ काढला आणि त्याच्या पुढे जाऊन आपण त्याचं एक स्पष्टीकरण दिलं, आपल्या स्वतःच्या भाषेत दिलं, तर याला आपण निष्कर्ष काढणे असं या ठिकाणी म्हणू शकतो किंवा अनुमान लावणे असं पण म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 4. तर 10% म्हणलं तर तुम्हाला एक ऑप्शन तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर येईल. प्रश्न पुढचा बघा. कक्षा 5 का शिक्षार्थी कहता है कि जब उसका दोस्त पंजाबी भाषा में बात करता है तो उसे समझना मुश्किल नहीं है, लेकिन उसे पढ़ना चुनौतीपूर्ण लगता है. यह कथन उसे स्वयं का आकलन करने की योग्य बनाता है क्योंकि वह डैश डैश करता है. बघा या ठिकाणी प्रश्न काय आहे, इयत्ता 5वीचा विद्यार्थी काय सांगतोय, की जेव्हा त्याचा दोस्त, त्याचा जो मित्र आहे, तो या ठिकाणी पंजाबी भाषेमध्ये या ठिकाणी बात करतो, म्हणजे बोलतो, त्यावेळेस त्याला या ठिकाणी समजायला काही अडचण नाही. परंतु या ठिकाणी जे वाचन आहे त्याला या ठिकाणी अवघड, आव्हानात्मक वाटतं. आव्हानात्मक वाटतं. त्यावेळेस ह्याचं जे काही कथन आहे, तर यह कथन उसे स्वयं का आकलन करने की योग्य बनाता. आता हे जे काही विधान आहे, तर या ठिकाणी त्याला ते स्वतःचं जे आकलन आहे, स्वतः जे मूल्यमापन आहे, ते करण्यायोग्य बनतं. तर हे खालीलपैकी नेमकं काय करत आहे? तर असं जर स्वतःविषयी तो सांगत असेल, त्या ठिकाणी शिक्षार्थी काय सांगतो, की त्याचा जो मुलगा आहे, त्याचा जो काही मित्र आहे, त्या ठिकाणी पंजाबी भाषेमध्ये बोलतो. तेव्हा त्याला म्हणजे तो आता बघा मित्र पंजाबी भाषेमध्ये बोलतो, तेव्हा तो समजणं मुश्किल नाही. म्हणजे पंजाबी भाषेत जो काय बोलत असेल, ते ह्या मुलाला समजायला काही अडचण नाही. परंतु परंतु जर ह्याला हिंदी भाषा जर वाचायची असेल, तर त्यावेळेस त्याला ती अवघड वाटते, आव्हानात्मक वाटते. तर आता हे ज्या मुलाने कथन केलं आहे, तर हे या ठिकाणी त्याला स्वतःच्या आकलनाविषयी त्याने कथन केलं आहे. तो या ठिकाणी आकलनाविषयी तो बोलत आहे. तो आकलनायोग्य झालेला आहे. म्हणजे स्वतःचं आकलन तो मूल्यमापन तो स्वतः करत आहे. तर याचं कारण खालीलपैकी नेमकं काय आहे किंवा कोणत्या प्रकारचं आकलन या ठिकाणी तो करत आहे. सीखने का आकलन, सीखने के लिए आकलन, सीखने के रूप में आकलन, सीखने में आकलन करता है. या ठिकाणी काय कोणत्या प्रकारचं आकलन या ठिकाणी तो करत आहे. तर बघा या ठिकाणी तो एक तर काय करत आहे, शिकत आहे. पहिली गोष्ट तो काय करत आहे, शिकत आहे आणि शिकत असताना तो आकलन करत आहे. म्हणजे या ठिकाणी तो शिकत असताना म्हणजे सीखने के रूप में जे असेसमेंट आहे या ठिकाणी, तर ते या ठिकाणी केलेलं आहे. सीखने के रूप में आकलन म्हणजे त्याला ते शिकायचं आहे आणि शिकत असतानाच त्याने या ठिकाणी मूल्यमापन केलेलं आहे. सीखने के रूप में आकलन. तर ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर येणार आहे. सीखने के लिए आकलन नाही. या ठिकाणी बघा शिकने के लिए, फॉर लर्निंग, तर या ठिकाणी हे केलेलं नाही. शिकण्यासाठी केलं नाही, तर तो शिकत असताना केला आहे. म्हणजे सीखने के रूप में हे या ठिकाणी योग्य येईल. प्रश्न पुढचा बघा. भाषा आकलन का उद्देश्य. भाषा आकलन याचा उद्देश खालीलपैकी काय आहे? प्रत्येक शिक्षार्थी की अपनी समझ की तुलना में क्या उपलब्धी है. भाषेचं आकलन, भाषेचं मूल्यांकन कशासाठी करतो, त्याचा उद्देश काय आहे? उनकी संपूर्ण या योगात्मक उपलब्धी,
शिक्षार्थी की भाषा उपलब्धी, शिक्षार्थी की भाषा निपुणता. तर भाषेचं मूल्यमापन आपण खालीलपैकी करण्याचा उद्देश कोणता आहे? तर इतर मुलांबरोबर तुलना करणं, निगेटिव्ह येईल. उनकी संपूर्ण या योगात्मक उपलब्धी, त्यांचे संपूर्ण किंवा ठिकाणची गुणात्मक उपलब्धी आहे त्या ठिकाणी शोधणं हे आहे का? तर नाही. शिक्षार्थी की भाषा उपलब्धी म्हणजे भाषेकडून भाषेच्या संदर्भाने जे काही मिळालेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला आकलनाच्या माध्यमातून आपण काढून घेणं हे आहे का? तर नाही. तर आपण भाषेचं आकलन यासाठी करतो की शिक्षार्थी की जी भाषा निपुणता आहे शिक्षार्थीने म्हणजे विद्यार्थ्याने भाषेच्या संदर्भात जे काही कौशल्य प्राप्त केले आहेत, निपुणता मिळवलेली आहे, तर हे या ठिकाणी मूल्य त्याचं मोजमाप करणं किंवा या ठिकाणी हे समजून घेणं, तर हा उद्देश या ठिकाणी भाषेच्या मूल्यमापनाचा असतो. शिक्षार्थी की भाषा निपुणता म्हणजे ठिकाणी विद्यार्थ्यांनी भाषेच्या संदर्भात किती कौशल्य प्राप्त केलं आहे, तो किती निपुण झालेला आहे, तो किती या ठिकाणी फ्लुएन्स झालेला आहे, तर हे या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपण भाषेचं मूल्यमापन करत असतो. ऑप्शन क्रमांक 4 भाषा निपुणता. प्रश्न पुढचा आणि शेवटचा आहे. टिपन क्रेशन का बोधगम्य निवेश. टिपन क्रेशर का बोधगम्य निवेश तर खालीलपैकी ठिकाणी काय आहे? टिपन क्रेशन का बोधगम्य निवेश शिक्षार्थी को उनकी भाषा और रूप के स्तर के अनुसार भाषा उपलब्ध कराता है। शिक्षार्थी द्वारा पाठ्य पुस्तक और शिक्षक से निवेश प्राप्त करना, शिक्षार्थियों को उनकी भाषा के स्तर से थोड़ा ऊपर जाते हुए भाषा का अन्वेषण करना, शिक्षार्थियों के स्तर से उच्च पाठ्यवस्तू व सामग्री का अन्वेषण करना. आता बघा या ठिकाणी समजून घेणं किंवा त्याचा काय स्तर आहे, तर स्तर या ठिकाणी कोणता आहे? स्टीफन क्रेशन यांच्या मतानुसार बोधगम्य म्हणजे या ठिकाणी अर्थपूर्ण, या ठिकाणी तुम्ही तुमच्या वैचारिक पातळीने या ठिकाणी समजून घेऊन त्या आकलन त्याच्या स्तरावरती. आता हा जो काय स्तर सांगितलेला आहे स्टीफन क्रेशन यांनी, याच्यामध्ये बघा विद्यार्थ्याचा या ठिकाणी शिक्षार्थी को उनकी भाषा के स्तर से थोडा ऊपर, या ठिकाणी हे महत्वाचं आहे बघा, त्यांच्या भाषेच्या स्तरावरून थोडासा वर जात या ठिकाणी भाषेचं या ठिकाणी जे अन्वेषण आहे ते या ठिकाणी करणं. या ठिकाणी बोधगम्य स्तर म्हणजे या ठिकाणी वरचा स्तर म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची काय भाषा स्तर आहे त्याच्यापेक्षा थोडाशी वरती जाऊन या ठिकाणी त्या भाषेचं अन्वेषण त्यांच्याकडून करून घेणं, तर हा या ठिकाणी बोधगम्य निवेश आहे स्टीफन क्रेशन यांचा. ऑप्शन क्रमांक 3. आता मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी हेच लक्षात ठेवा की विद्यार्थ्यांची जी काय भाषेचा स्तर आहे त्याच्यापेक्षा थोड्याशा उच्च पातळीवरती जाऊन या ठिकाणी त्या भाषेचं अन्वेषण करणं, करून घेणं किंवा ठिकाणी करायला लावणं, तर हा बोधगम्य निवेश आहे स्टीफन क्रेशन यांचा. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर येईल. अशा प्रकारे हे 30 प्रश्न आपण हिंदीचे बघितले ज्याच्यामध्ये 2 उतारे आणि पेडागॉजीवरती प्रश्न विचारले जातात. 15 हे बघितले. तर दुसरी भाषा तुमची असेल तर फक्त एक लक्षात ठेवा, पेडागॉजीचे काही प्रश्न कन्फ्यूज तुम्हाला वाटू शकतात, साहजिक आहे. पेडागॉजी मराठीमध्ये पण तसंच होतं. परंतु एक लक्षात घ्या की तुम्हाला मी सांगितलं की तुमचे उतारा, तर उतार्यावरचे तुमचे मार्क अजिबात जायला नको. आपण थोड्याशा सिली मिस्टेक करतो, घाई गडबडीमध्ये आपण प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतो, तर तसं करायचं नाही, बिलकुल अजिबात तसं करू नका. हे कायम लक्षात ठेवा की उतारा आणि कविता याच्यामध्ये आपल्याकडून चुका झाल्याच नाहीत पाहिजे. 30 मार्क असतील तुम्हाला पहिली भाषा आणि दुसऱ्या भाषेमध्ये, 30 पैकी तुमचा स्कोर या ठिकाणी 25 तरी यायलाच पाहिजे. आपण 5 मार्क तुमचे जाऊ द्या कुठे म्हणजे चुकले असेल घाई गडबडीमध्ये, 25 स्कोर तुमचा या ठिकाणी या दोन्ही भाषेतल्या उतार्या आणि कवितेमध्ये आले पाहिजे. आणि जे 30 प्रश्न तुमचे पेडागॉजीवरती असतील हिंदीचे आणि मराठीचे, यापैकी तुमच्या ठिकाणी 20च मार्क मी धरतो. या ठिकाणी 25 आणि 20 45 स्कोर तुमच्या ठिकाणी या दोन भाषेमध्ये आलाच पाहिजे. या ठिकाणी 45 जर स्कोर आला त्या ठिकाणी 100% तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. काही कन्फ्युजन टाकणारे प्रश्न असतात, कारण हिंदी थोडीशी भाषा किंवा मराठी भाषा सुद्धा या ठिकाणी आपल्याला कन्फ्युज करते. आपण या ठिकाणी इथल्या वातावरणात थोडंसं वेगळं पद्धतीने विचार करतो, तिथल्या वातावरणात थोडासा वेगळ्या पद्धतीने आपला विचार करावा लागतो. म्हणजे तो त्या वातावरणाचा प्रभाव असतो. त्याच्यामुळं फक्त एक कायम लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या हातचे मार्क या ठिकाणी व्याकरणामध्ये जाऊ द्यायचे नाहीत. व्याकरणाचे जे काही घटक आहेत मराठीचे ते कोणकोणते आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही एक पाठीमागचा आपला व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, हिंदीमध्ये सुद्धा कोणत्या घटकावरती व्याकरण विचारलं जातं, ते घटक तुम्ही करून घ्या. या ठिकाणी त्याच्यामुळे व्याकरणाचे मार्क तुमचे गेले नाही पाहिजे.
कारण बऱ्याच जणांचे व्याकरणाचे मार्क आहेत ना ते या ठिकाणी जातात. आपण व्याकरण थोडंसं हलक्यात घेतो आणि मग तिथं आपले हातचे मार्क एकदम साधे सोपं प्रश्न विचारले जातात. इतकं अवघड काही नसतं. त्याच्यामध्ये बघा समार्थी शब्द, विरोधाचे शब्द एकदम सोपे असतात. परंतु आपण घाई गडबडीमध्ये संपूर्ण प्रश्न वाचत नाही आणि डायरेक्टली आपल्याला वाटतं की हा समार्थी शब्द सांगितलेला आहे. परंतु आपण पुढचं वाचायला पाहिजे होतं. ते आपण वाचत नाही आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जो समार्थी शब्द आहे तो पण सांगतो. त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी चुका होत असतात. त्या चुका या ठिकाणी आपल्याला फक्त करायच्या नाहीत. त्याच्यामुळं हे कायम लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला या चुका झाल्या नाही पाहिजे आणि जास्त स्कोर कसा याच्यामध्ये येईल. YouTubeवर माझे सर्व करेक्ट येत आहेत. तर लक्षात घ्या मराठीचे आपण क्लासेस घेतोच आहे आणि मराठीचे तुम्हाला जेवढं सफिशियंट आहे तेवढ्या ठिकाणी आपण घेतोय. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काही काळजी करू नका. आपल्याला बाकीच्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हिंदीमध्ये असेल हे. त्यामुळे मराठी सुद्धा आपण घेतोय. 1 बाय 1 या ठिकाणी घेतोय आणि त्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की मध्ये-मध्ये आपले काही क्लास होत नाहीत. परंतु आपण एखादा जो मॅरेथॉन सेशन घेईल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होतील. त्याच्यामध्ये अजिबात काही गोष्टी मनात आणू नका. सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होतील, कव्हर केल्या जातील. जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, महत्त्वाच्या कन्सेप्टवरती प्रश्न विचारले जातात, ते सुद्धा तुमचं होऊन जाईल. त्यासाठी मध्ये एखादा जरी आपला लेक्चर तुमचा हे झालेला असेल किंवा तर ते बघत चला किंवा या ठिकाणी आपल्याला मध्ये हिंदी आपण घेतो किंवा या ठिकाणी मराठी घेतो. कारण ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फक्त मराठीवरती आपण डिपेंड राहून चालत नाही. इकडले प्रश्न तिकडं मराठीमध्ये विचारले जातात. मराठीचे प्रश्न हिंदीमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे पहा. धन्यवाद सर्वांना. सर्वांना गुड नाईट. व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त.